म्हणा का रे महाराज मरू द्या, उलथ होत्या तिकडं. महाराज कीर्तन संपल्याव का मरण, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. पहिला म्हणलं 3 गोष्टी आज सांगतो तुम्हाला, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं, महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं, ऐकाल. 1, पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. तुम्हाला वाटतंय पाणी मिळतंय, आता हा तुमचा जो भाग आहे, तुम्हाला दुष्काळ का जाणवत नाही, तर निवृत्तीनाथाचा आशीर्वाद आहे. या पट्ट्याला कधी पाणी कमी पडलंही नाही, पडणार तरी तुम्हाला गेल्या वर्षी झटका बसला. विनोद नाही, पाणी जपून वापरा. ह्या गोष्टी आता काळाची नळा नळ बंद ठेवायचा. महिला मंडळ भांडे घासताना ना, तुमच्या टोकरीमध्ये जेवढं पाणी ना तेवढंच भांडे घासा, नंतर कॉक चालू करा. तुम्ही दुसऱ्याच्या वाटेवर जाईपर्यंत पाण्याचा वापर करता, चांगलं नाही. की 25% ग्रामपंचायतीच्या नळांना तोट्या नाहीत. 25 नाही, जास्त आहे, 70% अख्ख्या गावात पाणी. 90% ग्रामपंचायतीचे बल्ब दिवसा बंद होती नाही. तो शिपाई नाहीये का गावात, तोही काय करील, बटनच नाही. हा विनोद नाहीये. एक दिवस या देशावर पाण्याच्या संकटातून गेल्या वर्षी संतांची कृपा झाली म्हणून जनता वाचली, नाहीतर गेल्या वर्षासारखं भयानक संकट कधी आलं नव्हतं. आणि तुम्हाला वाटतं यंदा पावसाळा झाला, पावसाळा आपल्याला पावसाळा नाही झाला, अतिवृष्टीतला झालाय. पावसाळ्यात कुठे पाऊस झाला आपला? ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्याला पाऊस झाला नाही. पाया पडतो तुमच्या. पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. घरांमधल्या लाईटा कमी प्रमाणात वापरा. हिवाळ्यात फॅन चालू आहेत लोकांचे. हा विनोद नाही मला. एक दिवस या देशावर ऊर्जेचं संकट येणार आहे. आता तुम्हाला 5-6 वर्ष लाईट कमी का पडली नाही, तर 6 वर्ष शेतकऱ्याच्या विहिरीला पाणीच नव्हतं. मोटरी बंद असल्यामुळं लाईट इकडं आली. आता यंदा प्रत्येकाच्या विहिरीला 2-2 वाफे कांदे भरण्यापुरतं पाणी. यंदा तुम्हाला उन्हाळ्यात विजेचा प्रश्न. हा विनोद नाही. विनोद वाटतो तुम्हाला? 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. आणि 3री गोष्ट महिला मंडळ, घरात वाणी जपून वापरा. जरा याला कंट्रोल करा आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा. जरा सासू सासऱ्यांना बोलताना जरा विचार करून बोलत जा. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे तुझ्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलंय तेवढं तरी सांग. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचा खेळाने गेलेच होता आणि सोफा सेट तर वाकेलच होता. पाया पडतो महिला मंडळ, तुम्ही सासू सासऱ्यांना बोलत नका जाऊ. आता खरंच सांगू का तडकून, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलण्याचा कवडीचा अधिकार नाही. तुमचा त्यांचा काय संबंध? तू ज्याच्याशी लग्न लावलंय तो खिलारी तो वापरायचा. तो म्हणलाय का भांडे घासायला नाही? म्हणलाय का तो भांडे घासायला? म्हणे पोरांनो पप्पा भांडे घासायला कधी नाही म्हणता का रे? म्हणता का? म्हणता पोरांनो पटकन द्या. आपल्या घरात बम कोण पेटवतो, पप्पा का मम्मी? पप्पा. करेक्ट. पण विनोद समजू नका. विनोद समजू नका महिला मंडळ. वाईट वाटेल. हा बिचारा शेतकरी वर्ग आहे ना, हा गरिबी सहन करू शकतो, पण मुला बाळाकडून सूनबाईकडून झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. काय मध्ये? आणि सूनबायांना सासरेला बोलण्याचा कवडीचा अधिकार नाही. तुझा आणि त्यांचा काय संबंध? तू आणि तुझा खिलारी. दहा वर्षापूर्वी मुलगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर मुलीची आई सांगत होती पोटभर खायचं तणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येईन मी. आई गरीब होती पण शिस्तीत का सांगत होती माहिती का? तिला माहित होतं मी जर थकले तर माझ्या मुलीचा संसार कोणी करणार नाही. आज मुलगीला पोरीची आई डायरेक्ट सांगितली एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. पाहुण्याला आपण टपरी टाकून देऊ. 80% पोरींच्या संसाराचं वाटोळं
त्यांच्या आयाने केलंय, ध्यानात ठेवा. खरंय का खोट आहे? इतकी खोड आहे हिच्या, इतकी खोड. कोणती बाई कीर्तनात बसलेली तिनं बोटवर कर म्हणा, तू जाणतोय पुरीचा 8 दिवस फोन नाही, अशी कोणती बाई आहे? बोटवर कर, मी सत्कार करतो. जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला मी, कर बोटवर, चाल. काम नाही तुला काय? जग मारा ना, वावरात कांद्याची गबळ काढा ना, कशाला पुरीच्या संसाराचं वाटोळ करते? आणि काय बोलत असते तू पुरुषी? काय कालून केलं? बोंबील भाजली खाती? जीवली का झोपली का? किती बकर झाले का त्या शेळीला? 3. बया, एक कुठं पिन, तुला करायचं काय? कुठं पिऊ? जर आजपासून पुरीच्या घरी तू डोकं लावलं, तू कशावर लिहून घे, 37व्या सप्त्याला तू नसणार. विनोद नाहीये. ज्याच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता, त्याची मुलगी बापासमोर वनवासाला निघली तर जनक शब्द सुद्धा बोलला नाही. अरे आत्ताचा जनक असता तर रामाचं कानफाट फोडून टाकलं असतं. हलकट तू वनवासाला चालला, घटस्फोट घे, मायापुरीला 2-4 राम. पण जनक राजा एकही शब्द का, जनक राजा एकही शब्द का बोलला नाही माहिती का? इथं विद्वान माणसं ध्यानात घ्या. जनकाला माहित होतं माझ्या मुलीच्या कपाळावर सटवीनं जे लिहिलंय ते मीच काय, माझा बाप सुद्धा चुकू शकत नाही. आपला फावळटा सारखा कार्यक्रम झालाय, पोरींची बाजू घेऊ पार वाटोळ करून टाकलं. कारण 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. या 3 पटल्या तुम्हाला. आता ह्या 3 मी जे तुम्हाला सांगण्यानंतर यांना पटतील. आता विनोद नाही, पण या गोष्टी फायद्याच्या मला. पुरुष मंडळीला 3 वाक्य सांगतो, पाया पडतो, महाराज म्हणून सांगत नाही. 1, अंगातली ताकद जपून वापरा. आता पाया पडतो, मारामाऱ्या करण्याचे खून करण्याचे दिवस राहिले नाहीत. कायदा अतिशय कडक झालाय. मारामारी हा विषय राहिला नाही. 15 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ याच्यात फरक आहे. 15 वर्षापूर्वीपासून पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली आता, आणि 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी विपरी पेटवताना असा क्लिप मध्ये दिसला ना, तो अशी खुटी गुतनतोय, खुटा उपटन पण खुटी निघायची. हा विनोद नाहीये. 3 महिने जामीन नाही. आता हा विनोद नाहीये महाराज. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. पाया पडतो पोरांनो, तुमच्या तरुण पोरांनो. 90% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देत्या. इंदुरीकर दारुड्याला लय वाईट बोलतो कीर्तनात. आम्ही त्याच्या बापाशी पेतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का? आणि तुम्ही दारू प्यायला माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता, हे वाईट आहे. पोरांनो, आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाही. नम्रता घ्यान, माघारीनं घरी या. काय फरक पडत नाही. आपण मोटरसायकलवर आहे, एक जण ट्रॅक्टरवर आहे. ट्रॅक्टरला बिचारा रोट आहे, थोडाफार धक्का लागणार आहे. आरशाला धक्का लागला, आपण आरसा बाजूला घ्या, माघार घ्या, जय आहे, जय. त्याला गोळा लावला, आरसा भरून दे. तो टामी घेऊन होता, खुब्यातूनच काढला. आरसा राहिला बाजूला, खुबा तर गेला. पण 6 वर्ष केस चालली, बिडीला माग झाली. विनोद नाही, नम्र व्हा. आणि नम्रतेत देवच हो. शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त सरांना म्हणायचं, सर परत करणार नाही. वाचला, सरांना म्हटलं भेट, पेपर सुटलं.
जिरली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला सांगतो, किती बायको बोलू द्या, फक्त 1-2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं न बोलता. ती पिसाळली का, गप बसेल का नाही ती? यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जाग्यावर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं, गेलं नाही. माघार घ्या. विनोद नाही, माघारी देवे. माघारीत बंबाजीनं आणि रामेश्वर भटानं छळ केला, माघार घेतली तर जगद्गुरु ठरले. आणि तेव्हा जर तुकारामानं बंबाजीच्या 2-3 थोन दिले असतात, अजून केस चालले असते. हा विनोद नाही. विसोबा खेत्रानं सख्या बहिणीला खापर दिलं नाही, पण एक शब्द सुद्धा भाऊ बोलले नाही. आणि तिन्ही भाऊ मोठे होते, भाऊ तिघही मोठे होते. चिमुरडी इथं बहीण होती. काय बोलायचंय महाराज, बहिणीला मांडे खाण्याची इच्छा एका माणसानं माप दिली. तिघांनी तर हल्ला असता का नाही विसोबा खेचर, पण नाही 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 नाही, विसोबा खेचर भाग्यवान ठरला. हे बोलले नाही, नम्र दोघही झाले. आता अंगातली ताकद वाया घाल नका. भंगार भंगार पोरं नीट ऐका. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड चिटकवायचे बास करा, लोकांचे बांबू रवायचं बास करा. आता जरा स्वतःच्या संसाराका पहा. बापानं कमवून ठेवली ती तर सांभाळा, नवी तर नका घेऊ. बापानं 12 तारच भाताची लागवड केली, वावर ठेवलं होतं, त्याच्यात रोटा घातला. हो, 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. माझ्यातल्यावानी करू नका, कुठेही पैसा घालू नका. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची, आणि नवरदेव बाहेर. काय लोक ते नवरदेव उड्या आणायचे, त्याला वाटलं शांताबाई झाल्या काय. 36व्या वर्षाला तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना सांगून ठेवतो, पटलं तर हा म्हणा. या वर्षाच्या लग्न सराईत आपल्या गावात 36 वर्षाचा सप्ताह चांगला झाला, म्हणून जेवढे लग्न होतील त्या लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 मुलींची 10वीची फी भरा. अजिबात लग्नात सत्काराचे फेटे बांधायचे नाही. बांधायचे असतील तर अख्ख्या वराडाला बांधा. तुला किडा आहे ना, अख्खा वराड घे ना बोकांडी, 2-4 काल घेत. कशाचे पैसे चांगले बसून लोक जेवत होते, उभ्याने जेवण सुरू केलं. ते वरड नाला ताटली हातात घेत, भात कान त्याला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. पार इडिओ चांगले गोल गुलाबजामू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजामूच लांबकळा केला. काय गेलं तर बाप, आता असा गुलाबजामू नाही राहिला. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा एवढा, राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मोकळा घेऊन गेली. बावळ्याचा बाजार. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील हेबऱ्या, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. ते गेट केलंय आता. तो नवरदेव म्हशीक जातो, तो अनगा भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो आता 100ला झाडा नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड, त्या नवरीच्या मागे 2-4 याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरे मिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर होत नाही, पुळ्या बिळ्या काढून टाकायचे, याला म्हणायचं फेसिंग. सिरेमिक्स म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे.
आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं पोरीनो, पूर्ण केस मोकळे करायची, धुवून बिवून घ्यायचे स्वच्छ, आणि मग त्याला इथे एक फुगा करायचा, ही बाजू खाली दाबून घ्यायची, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आणि एक भांग असा आहे, ही बाजू जागेवर मोडपायची आणि एक बट अशी ओठावर आली पाहिजे देव याने. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. अहो कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय माय. तुड चला हवा येऊ द्या. आणि मग त्याच्या पुढे तो बँडवाला, हा इको द्या. बाहेर फुल बरसा जमलं नाही पोरांना ते गाठ म्हणतो वन्स मोर पहा आधी आहे. बाहर फूल बरसा मीनू मी मीनू तुम्ही चालू तर कसं माहिती. आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत, अरे बाटलीची बुच टाका श्रीमंताच्या दारातला घडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. पैसा बिसा कोणी खात नाही, आणि म्हणून 3 गोष्टी परत निघाय का. एक, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता याचा योग्य वापर करा, नाही तर काम बिघडेल. अंगातली ताकद जपून वापरा, मारामारी करायला वापरू नका. मोटरसायकलवर चालल्यावर कुत्र्याला लात मारायला वापरू नका. क्वार्टर पेल्यावर कोणाच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद गोसेवा, राष्ट्रसेवा आणि धर्मसेवेसाठी वापरा. अंगातली ताकद, कारण आपल्या अंगातलं रक्त हे 96 कुळे शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे. आपल्या रक्ताची खूण आहे, मोडेल पण वाकणार नाही. आपल्याला बुट पॉलिश करायची सवय आहे, बुट साठून जगायची सवय नाही. तुम्ही काय बधीर झाले, तुम्हाला काय, तुम्ही आता माया पुढे बसले का. खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा. नाही नाही, ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत, म्हणजे कानाला वाईट आहेत, पण 100% सत्य आहेत. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि मिळालेली सत्ता जपून वापरा. ज्ञान यायला काय लागतं, थोडा किचकट मुद्दा आहे, आपल्याला अभंगात घुसायचंय. ज्ञानच देव, देवच ज्ञान. इथं आपण आलोय, हे MA सोडून द्या, त्यात काय एवढं विशेष नाही. काय किती पैसे आले तर लोक अजून तोंडाने जेवतात. मग काय श्रीमंताने काय जागा बदलवली नाही. आणि किती पैसे झाले तरी लोक डोळे झाकूनच झोपतात. काय श्रीमंत डोळे वासून झोपत नाही. उलटे श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. हो, काहींना पालतं व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उतारा व्हायच्या गोळ्या आहेत. पालतं व्हायची दिली, उतारी व्हायची दिली नाही, पालथात राहिला. कोणा हे भिकाऱ्यांना का, आम्हाला गरीबाला गोळी नाही ना औषधही नाही आणि रोगही नाही. गरीबाला काहीच नाही. हे रस्त्याच्या कडे ते भिकारी घोरतंय, त्याला शुगर नाही, BP नाही, अटॅक तर त्याच्या खानदानीत नाही. आणि आपल्याला नुसती साखर, UP, BP,
साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. आपलं नुसतं बसलं पोहे पोहे खाता खाता मेले काही चमच्या तोंडात तसाच. नदीला गेल्यावर चमचा काढला काय खात नाही आपण. कारण काय याला जपा. एक 4 वाक्य सांगतो पुढे जातो. तू देव व्हायचं मोबाईल बंद करे तो मागचा आहे बऱ्या. हा देव पाहायचा असेल तर 4 गोष्टी ऐका. 1 याला त्रास देऊ नका. 2 लय देव चोळीत बसू नका. मुलीकडे गण लावीत बसू नका. मग शेवटचं वाक्य सांगतो पहिला मुद्दा संपवतो. प्रत्येकाने आपला धर्म पाळा. पखवाद्याने पखवाद्याचा धर्म पाळा. गायकानं गायकाचा धर्म पाळा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य दुसरं पहिलं वाक्य आहे कशाला जपू नका याला जपा. आणि आजच्या कीर्तनातलं दुसरं वाक्य आहे किती दुश्मनी असू द्या कधीच एकत्र येऊ नका पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कारण आज माणसावर संकट नाहीत आज धर्मावर संकट आहे. आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत आपल्याला धर्म वाचवायचा. काही लोक म्हणतात मानलेलो लोक मानतात तू पागल आहे. पागल आहे पागल. काही लोक म्हणतात माझे मित्र माझी 5 वाजता वाट पाहतात. तुझ्या इतका गाढव तुझे तू त्यांना पाजायचं बंद करते तुझ्या अंत्यविधीला येणार नाही. काही पोरं म्हणतात ती माझी प्रियशी माझ्यासाठी काही करेल काहीच करत नाही. तुझं ATM मोकळं करून तुला भिकारी करणार काहीच करत नाही. काय करेल प्रियशी प्रियशी हा सगळा तमाशा आहे. आपल्या जगात 3च माणसं आहे आई वडील संतन भगवंत. प्रियशी बायको बिको हा सगळा खेळ आहे खेळ. काही लोक म्हणतात माझी बायको माझ्यावर प्रेम करते. मूर्ख आहे तू. मूर्ख आहे मूर्ख. 14 वर्ष राम वनवासाला गेला. राम तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे डोकून नाही पाहिला. उलट लांब बांबून भाकरी लोटल्या. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डोकून पाहते झोपला का झोपला झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू पागल. पागल आहे बाबा. या जगात फक्त 3च गोष्टी सत्य आहेत. खरं आहे का बाबा. आपल्या कीर्तनाला थोडा राग येतो पण खरं आहे नाही. आणि माझ्या कीर्तनातले पहिले वाक्य मी तुम्हाला सांगतो. मी कीर्तनात थोडंसं का बोलतो मला कोणाच्या भावना दुखायचा माझा विषय नाही. कुणाला नाराज करायचं नाही. माझं तुमच्याशी काही घेणं नाही. फक्त मी तुमचा आहे तुम्हाला अधिकारात बोललं पाहिजे आणि तुम्ही आमच्या आहेत निम्म तरी ऐकलं पाहिजे. आणि आपल्या माणसांना अधिकारातच बोललं पाहिजे. तुमचं काय मत आहे. मी तुम्हाला बोललं पाहिजे. आणि मी शेतकऱ्याचा ते तुमच्यातलाच आहे. मी फक्त उभान तुम्ही बसाल. आपण आपल्या माणसांना जर बोललं नाही तर आपली मंडळी 10 वर्षात नकाशात राहत नाही. तुमचं काय मत आहे. माणसं जर एकत्र आली नाही तर धर्म टिकत नाही. हे प्रेम बिम ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातल्या आहेत. काही पोरं म्हणतात तिच्या प्रियशीचं माझ्यावर प्रेम आहे. बिंडोक आहे तू बिंडोक. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रियशीला घेऊन हायवेला बसलं. पागल. आणि प्रियशीत गप्पा हाणायची 2 जण. ती प्रियशी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिने हायवेला सोडून दिला. का प्रेम करणारे नीट आहे का. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. हे हृदय एकट्याने खिंडला बाजूला लावून धरली होती ते आहे. आणि एकट्यानं मुलाचं लग्न बाजूला ठेवून गडाचं लग्न केलं ते आहे. शेळपाट लागतं नाही ते. कोणत्या तरी पोरीसाठी फाशी घ्यायची आणि कोणत्या तरी पोरीसाठी औषध प्यायचं. इतके हलकट आहे का आपण. मग तुम्ही नाही मग मी का मी आहे का काय करता. हा विनोद नाही मला. हा विनोद नाही. हे थोडं कानाला झोंबतंय पण सत्य आहे. हा झोंबू द्या पण ते सत्यच आहे.
आणि ते कालही आहे, आजही आहे, उद्या आहे. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला येजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा राहणार नाही, आली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी हा विषयच काढायचा नाही. हा, त्यांनी असेच दिवस काढायचे, कोणाचा तरी फोटो ठेवायचा, झोपायला डबल. रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं तर मंगळवारी लग्न झालं आणि गुरुवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता काय. आणि मी तेव्हा म्हणत होतो तुम्हाला, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. आला. 350 वर्षापूर्वी गाथ्यातली प्रमाणं 2021ला इत्यंभूत सत्य ठरली. 350 वर्षापूर्वी गाथ्यात लिहिलं होतं कळो येईल अंतकाळी, सत्य ठरलं. जन हे सुखाचे, खरं ठरलं. तुझ्यावर संकट आल्यावर कोणी नाही. गाथा 3.5 वर्षाचा आहे, 350 वर्षाचा आहे, पण 2021ला खरा ठरला. हो, शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं चालत. एका गावानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. हो महाराज, 3 महिन्यात पाहिल्या. बायको मेली, नवऱ्याला माहित नाही, नवरा मेला, बायकोला माहित नाही. आणि हॉस्पिटलमध्ये दोघे असताना कधी कोणाची खाट रिकामी झाली हे कळलं सुद्धा नाही. म्हणून मी तेव्हा म्हणत होतो सावध व्हा. मुलगा झाला पाहिजे पण माया तुटली पाहिजे. आणि माया तुटायची असेल तर भजनच करावं लागेल, माया तुटणार नाही. आणि त्या दिवाळीचे सण आता 2-4 मिनिटात सण सांगतो आणि पुढं सरकतो. सांगू पटकन, फक्त बोललं तर कळल. नाही तर आता आपल्याकडे दिवाळी काय झाली, चेंज इन द इटिंग मटेरियल, इट इज कॉल्ड दिवाळी. आपल्या दिवाळीची व्याख्या काय, मटण न खाणे आणि गुलाबजांबू खाणे आणि 2 दिवसाने परत मटण कुदणे, दिवाळी. शेतीचं एवढं नुकसान झालंय महाराज. आज सगळे सर्व्हिसवाले दिवाळी करतील, आमचा शेतकरी यावर्षी दिवाळी नाही करू शकत महाराज, नाही करू शकत दिवाळी महाराज. त्याचा हातातला घास गेलाय, वाहून गेलं महाराज. आज त्याला आधार देण्याची गरज आहे. त्याचा बातमी टाकून कधी विचार नाही. संपलं रे. ज्याने कर्ज काढून बी पेरलं त्याला औषधवाल्याचा फोन सुरू झाला, त्याला खतावाल्याचा फोन सुरू झाला. आणि शेतातली सोयाबीन त्याची वाहून गेली. तो बांधावर बसून राहिला आणि संध्याकाळी घरी आल्यावर उशीत मुंडकं गुतून रडला रे, तो रडला. आज त्याच्या डोळ्यातले पाणी पुसण्याची गरज आहे. मी तर एवढंही सांगेल तुम्हाला, आपल्या घरातल्या दिवाळीचा खर्च थोडा कमी केला तरी चालेल, पण ज्या घरात दिवाच पेटत नाही त्या घरात निदान 2 वेळच्या जेवणाचा दिवा पेटू द्या. आज शेतकऱ्याच्या घरामध्ये भयान चित्र आहे, भयान. 2-3 वर्षापूर्वी पाऊस नाही म्हणून पिकं जळाली आणि यंदा पिकं पावसानं संपला रे. शेतकरी संपला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. संपलो आपण. आणि एक विषय झालं, पिकं संपू द्या पण जास्त पाण्यामुळे जमिनीमधली क्षार संपले, जमिनीचा पुनर्जन्म करावा लागेल. म्हणजे जमीन तयार करून खत वाढवावे लागतील, तिच्यामध्ये जी मिनरल, क्षार, विटॅमिन म्हणतो. आता जरी पाऊस उघडला तर रब्बीसाठी आपली जमीन पोषक राहिली नाही. तिच्यातला फॉस्फरस गायब झाला, तिच्यातला कार्बन गायब झालाय, तिच्यातला नायट्रोजन गायब झालाय. आणि आमच्याकडं तेवढी आर्थिक बाजू आता भक्कम राहिलं नाही. आमच्या मुलांची आम्हाला फी भरावीच लागते. मुलगी लग्नाला आलीच आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याचा तर झाला, पण शेतकरी जिच्यावर जगतो त्या गाईचा सुद्धा प्रश्न उभा राहिला. शेतकरी कधी भाषणं करून सुखी होणार नाही, त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या डोळ्यातले पाणी पुसा.
नुसतं आपलं बांधावर त्याच्या जायचं पीक पाहणी करायची लगेच स्माईल फोटो फिटो. ते वावरात गेले तर जाऊ दे, 5च मिनटं वावरात गेले ते तरी टी व्हीला आलं. आमचं आयुष्य ढेकळात गेलं, आम्ही कधी नाही आलो. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं. तरी टी व्हीला दिवसभर बातमी चढवती, फळे वाटप 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली, 2च केळं शिल्लक. 3च रगा वाटल्या, उबदार वस्त्री वाटल. अरे आज गरीबाच्या झोपडीतले आसरू पुसले तर ती साई पालखी होईल. म्हणून दिवाळीला आपला खर्च थोडा कमी करा, पण आपल्या शेजारच्याही घरात थोडा दिवा लागू द्या. शेतकरी अजून पेठेत नाहीये मला, शेतकरी अजून पेठेत नाहीये मला. आणि उद्या याच जागेवर 1100 दिवे लागणार आहेत. 11,000 दिवे लागणार आहेत. त्या दीपोत्सवाला या, पण थोडी गरिबाला मदत करायला. श्रीमंतांना कवडीची मदत करू नका. त्यांच्या लग्नाला शाल सुद्धा नेऊ नका. दणकून जेवा, खिसे मोकळे घेऊन जा, येताना घेऊन या, मारू द्या. काय त्यांनी काय लई कष्ट करून कमावली नाही. पण आपल्या खिशातले 3 लाडू आहे ना, एक गरीबाच्या मुलाला द्या. महिला म्हणलं तुमच्या घरात कपाटभर साड्या आहे ना, तर आमच्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या बाईला 2 साड्या देऊन टाका, ती दिवाळी होईल. उगाच देव चोळा हे करा, हे घडणार. देव तुमचं काय मत आहे? महिला म्हणलं तुम्हाला एक जाता जाता एक काम सांगून जाणार आहे. सगळ्या महिलांच्या पाया पडतो. दिवाळीच्या शुभेच्छा देताना तुमच्या घराजवळ जेवढी जागा रिकामी असेल तेवढ्या सगळ्या जागेत तुळशी लावा. सगळ्या जागेत तुळशी लावा. झाडं भाषणं लावून जगणार नाहीत, झाडं कृतीतून जगावी लागतील. आणि तुम्ही ऑक्सिजन तुम्ही झाडं जास्त लावा. महिला म्हणलं तुळशीची लावा. का? ऑक्सिजन देणारी सगळ्यात जास्त प्रभावी वनस्पती तुळशी आहे. आणि आजच्या माणसामध्ये तो ऑक्सिजनचा अभाव आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता हे तुमचं नागपूर सारखं इंडस्ट्रीयल शहर आहे. तुमच्याकडं एअर पोल्युशन आहे, तुमच्याकडं साऊंड पोल्युशन आहे, तुमच्याकडं एनर्जी पोल्युशन आहे, तुमच्याकडं वॉटर पोल्युशन आहे, तुमच्याकडं एअर पोल्युशन आहे. म्हणजे पोल्युशनच्या बाबतीत तुमची आहे काय नाही. अजून 5 वर्षाने तुम्ही जर ह्या परिसरात जर फ्लॅट बांधला 2 BHK 1 BHK, तर तुम्हाला त्यामध्ये संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन बांधावं लागेल, पण एक ऑक्सिजन रूम काढावे लागेल. इतकं पर्यावरण दूषित आहे. आणि आज आपल्याकडच्या माणसांना शुद्ध हवा नसल्यामुळं माणसं निरोगी नाहीत. यावर तुमचं मत काय आहे? घरांमधल्या टीव्हीच्या आवाजाने आणि मोबाईलच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण झालंय. 5 माणसांचे मोबाईल संगत वाजतात आणि परिणाम झाडं नसल्यामुळं. तुम्हाला महिला म्हणणं या वर्षाच्या दिवाळीची पहिली शुभेच्छा देतो तुम्हाला, की तुम्हाला खर्च येणार नाही, पाणी लागणार नाही, म्हणजे औषध लागणार नाही, पण तुळशी लावा घराभोवती आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. 2 दिवस जास्त जगाल. यावर तुमचं मत काय आहे? आणि ही काळाची एक वेळेस ज्ञानेश्वरीचं 1 पारायण कमी करा. जसं गावात एक देवळं तुम्ही कमी बांधा, पण शाळा स्वच्छ ठेवा. देवळं थोडे कमी बांधा, कारण एज्युकेशनच्या बाबतीमध्ये पाया पडून सांगतो तुम्हाला, इथून पुढच्या मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म जर दिलं नाही तर पिढी संपेल. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या. ही दिवाळी आहे. तुमचं काय मत आहे? हो, मुलाला न्यूटनचे नियम जरूर शिकवा, मुलाला गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, मुलाला पास्कलचे नियम जरूर शिकवा, मुलाला आर्किमिडीचं तत्व जरूर शिकवा, मुलाला लॉगरिथम जरूर शिकवा, मुलाला बहुपदी जरूर शिकवा, घातांक जरूर शिकवा, फिजिक्स जरूर शिकवा, केमिस्ट्री जरूर शिकवा, पण मुलाला पसायदान सुद्धा शिकवा. आजच्या मुलाला पसायदान शिकवलंच पाहिजे. आणि आजच्या मुलाला विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि जर महाराष्ट्रातली गुन्हेगारी कमी करायची असेल तर अध्यात्मच द्यावा लागेल.
महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून थोडं जनता बरी आहे. पण 16चा मुलगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो. कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की ह्या मुलाचं वय कमी आहे आणि गुन्हा जास्त आहे. याला कारण भजन नाही आहे. आज प्रत्येक माणसानं जर हरिपाठ पाठ केला तर गुन्हेगारी कमी होईल. तुमचं काय मत आहे? आणि आपल्या मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे, यावर तुम्ही सहमत आहात का? मी तर सगळ्या पालकांना